नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजची रेसिपी आहे गाजरचा हलवा. तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि ही आपली झाली आता देवपूजा. हे आहेत आपले एकमुखी दत्तबाबा. हे खूप खूप सुंदर असे दत्तबाबा आहेत आपले. यांचा दत्तबाबांचा म्हणजे विशेष आहे हा. आणि खूप प्रसन्न असं वातावरण असतं यांच्यामुळे. आणि यांनी आपल्याला आयुष्यभर वेळोवेळी खूप असं काही साथ दिलेली आहे. चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी दाखवते. आणि तुम्ही आपल्या चॅनल जो काही व्लॉग येईल तो शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. आपली मावशी या नात्याने आपल्याला आज गाजरचा हलवा करायचा आहे. हे आहेत 1 किलो गाजर. आता त्याच्यासाठी तयारी करून घेऊ आपण. सुरू करून घेते. आणि 1 किलो गाजरसाठी आपण आणलं आहे हे वेगळं दूध. आणि त्याच्यात हे थोडं पाणी टाकून घेऊ म्हणजे दूध लागणार नाही तळाला. दूध गाळून घ्यायचं. दूध नेहमी गाळूनच घ्यायचं, कारण की त्याच्यात जरी आपण गाई म्हैसीचे एखादी केस असलं किंवा काही घाण असली, हे बघा ही घाण निघाली बघा, तर असं गाळून घ्यायचं नेहमी दूध. आता हे दूध गाळून घेतलं आपण. हे असं वेगळं 1 लिटर दूध आणलं होतं आपण आणि हे गरम करायला ठेवून घेतलं. आता इकडे आपण गाजरासाठी तयारी करू. इकडचे पण शेगडी आहे ना आपण सुरू करून घेतली. आणि हे 1 किलोसाठी 100 ग्राम तूप घेतलं आहे आपण. आता हे अर्ध वापरू आणि अर्ध राहू देऊ, म्हणजे 50 ग्राम वापरून घेऊ. याच्यात असा हा जे किस आहे 1 किलो गाजरचा, हे शिलून घेतले आपण आणि किसून घेतले. पूर्ण 1 किलो आहे, पुसून घेतले. आणि हा आता इथे कढईत टाकून आणि परतून घेते. आता हे असं तुपामध्ये जे आपले गाजरचं किस आहे हे छान असं परतून घेऊ. आणि मग मी तुम्हाला, आणि हे आपल्याला 2-2, 3-3 मिनिटात बघत राहायचं. याच्यावर मी आता झाकण ठेवते आणि वाफवू देते चांगलं. हे असं वाफवून घेऊ आपण आता पहिले त्याला. आता हे दूध थोडं कोमट झालं आहे आपलं. आणि हे आपण ह्या दूध पावडरमध्ये आणि विरघळून घेणार आहोत. ही आपलं फक्त 3 चमचे दूध पावडर घेतले आहे. जे पोहे खातो ना आपण तेच चमचे. आणि त्याला आता असे मिक्स करून घेऊ आपण. बघा, अजून 1 चमचा असं दूध टाकून घेते. आता हे छानपैकी आपलं सगळ्या गाठी मोडून गेल्या आहेत. आणि याच्यामध्ये आता हे 2-3 काड्या असं केशरच्या टाकून घेऊ, म्हणजे छान असा कलर येईल. बघा, नसलं तर काही टाकू नका, असलं आहे माझ्याकडे म्हणून टाकते मी. हे केशर टाकून मिक्स करून घेतलं, त्याला लगेच कलर बघून घेऊ. करून घेऊ. त्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे मी. आधी तर गाजर आणि दूध घेतलं आहे. मग त्यानंतर घेतले आहे साखर, क्रश केलेले काजू, क्रश केलेले बदाम आणि आपले मनुके, विलायची पावडर. आणि ही आहे ना हे दूध, त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकली आहे आणि केशर असं मिक्स करून घेतलेलं आहे. ते एवढं साहित्य घेतलं आहे. आणि चला आता आपलं दूध आहे ना उकळलं आहे, म्हणजे उकळून घेतलं आहे, उतू आलं आहे चांगलं. त्याच्यामध्ये हे बदाम आणि काजू, हे असं साहित्य आहे आपलं. 1 किलोला 1 लिटर दूध घेतलं, गाईचं आहे. गाईचंच तूप घेतलं आहे. 100 ग्राम साखर घेतली आहे, 100 ग्राम. आणि हे बदाम काजू आहे ना हे 50-50 ग्राम. हे मी आता इथे टाकून घेतले. आणि थंडी आहे ना, जेवढं पौष्टिक खाल्लं ना तुम्ही तेवढं चांगलं आहे थंडीच्या दिवसात. हे मिक्स करून घ्यायचे. आणि याच्यातच आपण साखर पण टाकून घेणार आहोत. ही आहे
100 ग्राम साखर ही टाकून घेते आणि नंतर आपण दूध आणि विलायची पावडर नंतर टाकणार आहोत. अजून एकदा आपण जो आपला गाजरचा किस आहे त्याच्याकडे बघून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे मनुके टाकणार आहे. ही पण 50 ग्राम आहे. आणि हे मनुके इथे किसमिस आपण का टाकली, दुधामध्ये टाकली ना तर हे दूध फाटण्याची शक्यता असते म्हणून ते टाकलं. इथे मऊ होईल अजून ते, याच्यासोबत मिक्सही होईल आणि मऊही होईल. हे असं आपलं सुंदर असा कलर आला आहे दुधाला आणि दूध ह्या दुधामध्ये मिक्स करून घेते. असा सुंदर असा आपला किस कमी पण झाला आणि खूप असा छान वाफवला गेला. आता याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे. आपलं एक किसमिस बघा तुम्ही, जे मनुके म्हणता आमच्याकडे, आपल्याकडे ते किसमिस खूप छान असे ते पण शिजून गेले, याच्यामध्ये छान असे वाफून गेले, जरा मोठे झाले ते बघा असे. आणि आता टाकते याच्यामध्ये आपलं जे दूध उकळून घेतलं आहे आणि आपण झटपट असा हलवा केला. याला जास्त वेळ काही लागला नाही. आता हे दूध टाकून घ्यायचं. हे असं फिरून घ्यायचं आणि याच्यामध्ये आहे ना आता विलायची टाकून घ्यायची आहे. जी आपली विलायची पावडर होती ना ती टाकून घेतली. असाच हलवा करायचा छान असा. आणि हा हलवा आहे ना झटपट होतो, याला वेळ लागत नाही. छानही होतो, झटपटही होतो आणि तुम्ही करून खा. थंडीचे दिवस आहे ना, लाडूंपेक्षाही पौष्टिक असतो हलवा. लाडू तरी किती दिवसाचे केलेले असतात, हलवा तुम्ही 1-2 दिवसातच खाऊ शकता. म्हणून ताजा करा आणि ताजं खा, फ्रेश असा. हे उरलेलं दूधसुद्धा सगळं टाकून घेते याच्यामध्ये. आणि आता त्याला वेळ लागणार नाही शिजायला. हे संपूर्ण 1 लिटर दूध टाकलं. याचं प्रमाण आहे तुम्हाला सांगितलंच आहे मी आधी. 1 किलो गाजर, 1 लिटर दूध, 100 ग्राम साखर, 100 ग्राम तूप, 50 ग्राम काजू बदाम, विलायची 50 ग्रामच दूध पावडर, मिल्क पावडर म्हणजे, आणि थोडी विलायची बस. आणि आपले मनुके सुद्धा 50 ग्राम. असं सगळं 50 ग्राम साहित्य घ्यायचं. साखर आणि तूप 100 ग्राम घ्यायचं. दूध 1 लिटर आणि बस. आणि गाजर 1 किलो. एवढंच साहित्य आहे त्याला. आपण जे तूप टाकलं होतं ना हलव्यामध्ये ते पूर्ण सोडून दिलं हलव्याने. बघितलं का तुम्ही? हे बघा, हे सगळं तूप सोडून दिलं बघा हलव्याने. आपण टाकलेलं तूप हे असं पूर्ण तूप सोडून दिलं. याचा अर्थ असा झाला की आपला हलवा आहे ना तो पूर्ण असा तयार झाला आणि गोळा झाला बघा हलव्याचा. असा गोळा झाला, असा छान असा तयार झाला. आता आपण त्याला बाउलमध्ये काढून घेणार आहोत. पूर्ण सगळं तूप सोडून दिलं टाकलेलं. आणि जास्त कोरडा केला की तो जास्त कोरडा होईल, म्हणून आपल्याला असा लुसलुशीतच पाहिजे. काहीच साहित्य राहिलं नाही, पूर्ण गोळा झाला त्याचा. आणि हे तूप आहे ना हे पूर्ण त्याने सोडून दिलं आहे. हे बघा बाउलमध्ये काढून घेते पूर्ण. आणि झटपट झाला ना तो. फायनली असा हलवा आपला तयार झाला आहे. चला, तुम्हाला जरी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. आपली मावशी या नात्याने. बाय. काळजी घ्या स्वतःची.